मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे उद्या पहिल्यांदा नागपुरात येणार आहे। त्यासोबतच हिवाळी अधिवेशन सुद्धा नागपुरात आहे आणि त्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर लाडक्या बहिणीची एक विशाल अशी रांगोळी या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही रांगोळी या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो सुद्धा हुबेहूब रांगोळीच्या माध्यमातून या ठिकाणी बनवण्यात आलेले आहे। मुख्यमंत्र्यांचं सचिवालय ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ही रांगोळी साकारण्यात आलेली आहे आणि एकंदर म्हणजे लाडकी बहीण योजना अतिशय महत्त्वाची योजना समजली जाते। ज्या योजनेचा निवडणुकीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उल्लेख झालेला आहे आणि अतिशय महत्त्वाकांक्षी अशी योजना समजली जाते आणि त्याच योजनेची ही रांगोळी या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे। कलाकारांनी अगदी हुबेहूब या ठिकाणी एक महिला साकारलेली आहे जी लाडकी बहीण आहे। त्याचप्रमाणे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे फोटो सुद्धा या ठिकाणी रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात आलेले आहे। एकंदर जर बघितलं तर मंत्रिमंडळाच्या, मुख्यमंत्र्यांच्या, उपमुख्यमंत्र्यांच्या सगळ्यांच्या स्वागताच्या दृष्टिकोनातून नागपुरात अशा प्रकारे वेगवेगळी तयारी केली जाते आहे। कॅमेरामन साईस सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।